पैठणच्या प्रसिद्ध बाबा हे बिर्याणीचे कारागीर आहेत, यांच्या गाडीवर आहोत। आपलं नाव काय सर? मुनाफ शेख, आम्ही दुनगावचे। बरं, तर आपल्याला आता तुम्ही बिर्याणीची चव चाखताय, हो। कसं वाटतंय तुम्हाला बिर्याणी? एक नंबर। आम्ही कुठंच खात नाही, फक्त इथंच खातो। अच्छा, हो। नेहमीचे कस्टमर? नेहमीचे कस्टमर। तर तुम्हाला यांची जी बिर्याणीची जी बनवायची जी पद्धत आहे, हो, त्याबद्दल काय प्रतिक्रिया देतो? यांच्यासारखी बिर्याणी आम्ही भरपूर जागेवर खाल्ली, पण अशी क्वालिटी आम्हाला कुठं भेटली नाही। ही क्वालिटी एक नंबर आहे। आपले खूप खूप आभार। हो। पैठणचे प्रसिद्ध बिर्याणी कारागीर बाबा यांच्या बिर्याणी हाऊस या दुकानावर आपण आहोत। तर आपण जे बिर्याणीची चव चाखताय, तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? एक नंबर बिर्याणी पैठणमध्ये। बरं, तर आपण कोणत्या गावचे आहात? ज्ञानेश्वरवाडी। बरं, ज्ञानेश्वर वाडी म्हणजे गोपेवाडी। हो। तर आपल्या पैठण तालुक्यामध्ये अशी बिर्याणी तुम्हाला कुठं खायला मिळाली किंवा चाकायला मिळाली? नाही, कुठंच नाही, एक नंबर बिर्याणी। बरं, आणखीन तुम्हाला त्यांच्या जे काय बिर्याणीची जी चव आहे बाबा कारागिरांची, तर याबद्दल आणखीन काय म्हणायचं तुम्हाला? आणखीन एकदम भारी चव आहे, एकदम त्यांच्या हाताचं एकदम सगळं स्वादिष्ट आहे, कंटकी वगैरे सगळं। बरं, आपले खूप खूप आभार। धन्यवाद। ताई, तुम्ही कुठून आलात? सांगतपुरी। सांगतपुरी येथून आलात आपण। बाबा कारागीर जे आहेत प्रसिद्ध, यांच्या या दुकानात आलो आहोत। तर यांच्या बिर्याणीची चव कशी वाटते तुम्हाला? एकदम यम्मी। इथं इतके सारे स्टॉल आहेत, पण यांचे स्टॉल माझी फेवरेट आहे। असं ना? हो। आणि तुम्हाला अशी चव आणि अशी क्वालिटी दुसरीकडं मिळाली का? कधीच नाही। बरं, तर आता शेवटचं तुम्हाला काय म्हणायचं? इथली बिर्याणी आणि कंटकी खूप फेमस आहे, प्लीज इथे या। आपले खूप खूप आभार। धन्यवाद। आपल्यासोबत पैठणचे प्रसिद्ध कारागीर बाबा झिने साहेब आहेत। बाबा झिने, आपण किती वर्षापासून बिर्याणीचा व्यवसाय करतात? मला एक 12-13 वर्ष झालेले आहेत बाबा बिर्याणी हाऊस टाकून। आणि मी दम बिर्याणी बनवतो आहे, चिकन दम बिर्याणी, मटन दम बिर्याणी, चिकन कंटकी, फिश कंटकी, जिलेबी फ्राय, चिंगडी फ्राय, झिंगा फ्राय, सर्व प्रकारचे मच्छी बनवतो आहे। बरं। हो। आणि बिर्याणी पण 2-3 प्रकारचे बनवतो आहे। बरं, आपण 12 वर्षामध्ये हा व्यवसाय करीत असताना आपल्याला ग्राहकांचा काय अनुभव आला आहे? काही ग्राहक असं म्हणतात की हो असं झालं आहे, तसं कमी पडलं आहे, हे कमी पडलं, तर त्यात तुम्ही बदल करत गेलात की तीच क्वालिटी ठेवली? नाही सर, कोणी तर आजपर्यंत तसं नाव ठेवलेलं नाही आहे। आणि एकदम क्वालिटी ज्याचं रिस्पॉन्स चांगला आलेला आहे मला। आणि मग तुम्हाला ग्राहकांना काय आवाहन करू वाटेल? अजून सर्व्हिस देण्याची मी खूप प्रयत्न करतो आहे, आणि चांगली सेवा करण्याची संधी मला द्यावी, गिरायकाला ही नम्र विनंती माझी। आपले खूप खूप आभार। धन्यवाद।